नमस्कार सर्वांना. टी या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त म्हणजे मानसशास्त्र या विषयावर आपण काही नोट्स डिस्कस करणार आहोत. तुम्हाला या नोट्सचा भरपूर फायदा होईल. चला तर मग सुरू करूया. अध्ययनावर कोणकोणते घटक परिणाम करतात ते आपण बघणार आहोत. सर्वात अगोदर अनुवंश हा घटक अध्ययनावर परिणाम करणारा घटक आहे. या संदर्भात 3 नियम मांडण्यात आले. सर्वात अगोदर साधर्म्याचा नियम म्हणजे लॉ ऑफ सिमिलॅरिटी. यामध्ये प्रत्येक प्राणी मात्र आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करतो हे म्हटण्यात आलं. त्यानंतर विविधतेचा नियम लॉ ऑफ व्हेरिएशन. 2 बालकात पूर्णपणे एकरूपता नसते. दुसरा नियम झाला. तिसरा नियम परागतीचा नियम लॉ ऑफ रिग्रेशन. यामध्ये पुढील पिढीत जन्माला येणारी मुले सरासरीकडे झुकतात. हे डायरेक्ट MCQ मध्ये येऊ शकते. पुढे चालूया. ग्रेगर मेंडल यांनी अनुवंशावरील प्रयोग केला होता. वाटाण्यावर केला होता. हे इम्पॉर्टंट आहे. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो असं TP नन यांचं म्हणणं आहे. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो. अनुवंश झाल्यानंतर परिसराला महत्त्व आलं. डॉक्टर हेवर्ड आणि वॅटसन हे नाव लक्षात ठेवा. अनुवंशापेक्षा परिसराला जास्त महत्त्व देतात. शिकण्याच्या प्रक्रियेत अनुवंशापेक्षा परिसराला जास्त महत्त्व देणारे 2 हेवर्ड आणि वॅटसन. आता मानसिक प्रक्रिया शिक्षणात कशी उपयोगात पडते किंवा काही शिकायला कशी उपयोगात पडते. सर्वात अगोदर संवेदना आणि अवबोधन प्रतिमा. आता हे काय असते? सेन्सेशन आणि परसेप्शन. संवेदना म्हणजे काय? बाह्य उद्दीपकासंबंधी प्रथम मानसिक क्रिया. म्हणजेच तुम्हाला कोणीतरी पेन टोचला, सर्वात पहिले जे सेन्सेशन झालं त्याला अर्थ आहे का काही? नाही. फक्त जे सेन्सेशन झालं म्हणजे बाह्य उद्दीपकासंबंधित प्रथम मानसिक प्रक्रिया. प्रश्न येऊ शकतो प्रथम मानसिक प्रक्रिया कोणती? तर ती आहे संवेदना. म्हणजे एक चेतक असतो, ज्ञानेंद्रिय, तुमचा मज्जातंतू आणि मेंदू. या कॉम्प्लिकेशनमध्ये पडायचं नाही. एक्झाम खूप जवळ आहे. डायरेक्ट आपण बघूया. संवेदनेबद्दल काही वैशिष्ट्ये आहे. संवेदना ह्या स्वच्छ, शुद्ध आणि निर्भेळ असतात कारण त्यांना अर्थ सध्या प्राप्त झाला नाही. बाह्य उद्दीपकाशिवाय संवेदना निर्माण होत नाही. इम्पॉर्टंट आहे. चौथी गोष्ट, संवेदनक्षम ज्ञानेंद्रियाच्या क्षमतेवर अवलंबून असते. संवेदन क्षमता निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. हे पॉइंट्स महत्वाचे आहे संवेदना संदर्भात. पुढे संवेदनाला अर्थ लावला की तिचे अवबोधात रूपांतर होते. म्हणजे एखाद्या संवेदनेला जर तुम्ही अर्थ लावून दिला, तुम्हाला पेन टोचल्यावर जेव्हा ब्रेनमध्ये सिग्नल जातो आणि त्याला जो अर्थ प्राप्त होतो तेव्हा ती संवेदना न होता तिचं अवबोधात रूपांतर होते. एवढं लक्षात ठेवा. पुढे चालूया. प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत शुद्ध संवेदना नसतात. इम्पॉर्टंट आहे. प्रौढ व्यक्तीच्या बाबतीत शुद्ध संवेदना नसतात कारण प्रत्येक संवेदनेचा अर्थ बांधला जातो. का? कारण त्यांनी अनुभव घेतलेला असतो. म्हणजेच त्यांच्यात अवबोध जास्त प्रमाणात असतो. समष्टीवादी संप्रदायाने अवबोध या मानसिक प्रक्रियेचा अभ्यास केला होता. हे समष्टीवादी संप्रदाय आपण पुढे बघूच नोट्समध्ये. समष्टीवादी संप्रदाय म्हणजे असा संप्रदाय ज्यांनी एकत्रित गोष्टींना बघितलं. इन्साइट महत्वाचं होतं त्यांच्यानुसार. संवेदनेमार्फत आपल्याला पूर्णांकाने आकलन होते असं त्यांचं म्हणणं आहे. समग्रता हा त्यांचा अध्ययनाचा आत्मा होता. समग्रता, एखादी गोष्टी पृथक्करणाच्या माध्यमातून न बघता सरळ संपूर्ण माध्यमातून बघणे हा समष्टीवादी संप्रदायाचा मुख्य दृष्टिकोन. आता अवबोधातील बाह्य उद्दीपकाचे वर्गीकरण कसे केले आहे? कशाच्या मार्फत आपण करतो? सानिध्य, सादृश्य, अखंडत्व, समावेशन आणि मनाचा कल. आता अवबोधात काही दोष आहे. दोष म्हणजे कसे? अवबोधात एखाद्या गोष्टीला अर्थ लावण्यात सुद्धा काही दोष होतात. रात्री तुम्ही एखादी समजा वायर पडलेला दिसला, त्याला आपण साप मानतो. हे काय झालं? तुम्ही जे अनुभवले आहे त्या अनुभवाचं एक प्रकारे त्या अनुभवात अवबोधातील दोष या प्रक्रियेला म्हणतात. पहिला दोष आहे इंद्रिय भ्रम, इल्युजन होतो, आणि चित्तभ्रम. तुम्हाला प्रश्न आल्यास, MCQ आल्यास चित्तभ्रमावर प्रश्न येईल. चित्तभ्रमावर प्रश्न कसे येईल? हा व्यक्तिगत असतो, वास्तविक नसतो आणि काल्पनिक असतात. चित्तभ्रमाचे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. व्यक्तिगत, वास्तविक नसते आणि काल्पनिक असतात. आणि जर चित्तभ्रम तीव्र स्वरूपात झालं तर त्यांचं मानसिक व्याधीत रूपांतर होते. एवढं तुम्हाला लक्षात आलं? पुढे चालूया.
एखादी उठून दिसणारी वस्तू म्हणजे आकृती आणि बॅकग्राऊंड म्हणजे पार्श्वभूमी. सिंपल गोष्ट आहे. आता हा पोर्शन तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे की अध्ययनावर कोणकोणते घटक परिणाम करतात. सर्वात पहिला आहे प्रतिमा. मॅक्झिमम क्वेश्चन या घटकांवर आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. जेव्हा बाह्य उद्दीपक नसताना ज्ञानेंद्रिय उद्दीपक न होता एखाद्या पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा निर्मिती. म्हणजे यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट दाखवली जाते का? नाही. तुम्हाला काही म्हणजे संकेत दिला जातो का? नाही. तुमच्या मेमरीमध्ये ज्या संकल्पना आहेत त्या पुन्हा पुनरुज्जीवित होतात, त्या प्रक्रियेला म्हणतात प्रतिमा निर्मिती. म्हणजे सिंपली अनुभवाचे पुनरुज्जीवन. अनुभवाचे पुनरुज्जीवन होण्यासाठी तुम्हाला त्या अनुभवातून पुन्हा जावं लागते का? नाही. मेमरीच्या मदताने सुद्धा होते. आता प्रतिमेचे काही प्रकार आहेत: दृक प्रतिमा, श्राव्य प्रतिमा, गंध प्रतिमा, रस प्रतिमा, स्पर्श प्रतिमा, गती प्रतिमा आणि औष्णिक प्रतिमा. आता यामध्ये डायरेक्ट प्रश्न येईल, एखादा वाक्य तुम्हाला दिलं जाईल आणि विचारलं जाईल की प्रतिमेच्या कोणत्या प्रकारात आहे, ते तुम्ही डायरेक्ट ओळखू शकता एक्सप्लेनेशन वरून. मानसशास्त्र या विषयात जेव्हाही प्रश्न येतात तेव्हा तो प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर तुम्हाला असा कोणता ना कोणता कीवर्ड सापडेल ज्या माध्यमातून तो MCQ सॉल्व्ह होऊ शकतो. आता प्रतिमेचे काय वैशिष्ट्य आहे ते बघून घ्या. प्रतिमा निर्मितीसाठी पूर्वानुभव आवश्यक आहे. आपण म्हटलं पुनरुज्जीवन होणार म्हणजेच पूर्वानुभव तुम्हाला आवश्यक आहे. सर्व प्रतिमा एकाच तीव्रतेने बनत नाही. काही गोष्टी खूप इंटेन्सली तुम्ही अनुभव केल्या तर त्या लवकर आठवतात, त्याची प्रतिमा लवकर बनते, आणि काही जर धुसर असेल तर धुसर बनू शकतो. पूर्वानुभव जसे असतील, स्पष्ट, अस्पष्ट किंवा अंधुक, तशा प्रतिमा बनतात. इम्पॉर्टंट आहे. व्यक्ती जर भिन्न असेल तर प्रतिमा भिन्न बनतील आणि प्रतिमा अस्थिर असतात. इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, डायरेक्ट MCQ मध्ये येऊ शकतो. प्रतिमेची वैशिष्ट्ये कोणती? पुढे आता अवबोध आपण बघितलं होतं. संवेदनेला जेव्हा अर्थ दिला त्याचा अवबोधात रूपांतर होते. आता प्रतिमा आणि अवबोधात काय फरक आहे? सर्वात पहिले, अवबोध हा वस्तुनिष्ठ असतो, ऑब्जेक्टिव्ह आहे. प्रतिमा ही व्यक्तिनिष्ठ असते. अवबोधात प्रत्यक्ष वस्तूचा बोध होतो आपल्याला. प्रतिमेत काय होते? पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन. अवबोध तुटक नसतात, प्रतिमा तुटक असू शकतात. अवबोध स्थिर असतो, प्रतिमा अस्थिर असतात. अवबोधात जिवंतपणा आढळतो, प्रतिमेत अवबोधाची नक्कल म्हणजे प्रतिमा. डायरेक्ट येऊ शकते, अवबोधाची नक्कल म्हणजे काय? आन्सर आहे प्रतिमा. आता बाह्य उद्दीपकांचा यावर परिणाम होतो अवबोधावर, बाह्य उद्दीपकांचा यावर परिणाम होत नाही, कारण अनुभवावरून हे ठरते. हे सुद्धा IMP म्हणून आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा पुन्हा हा व्हिडिओ रिवाइंड करून तुम्ही बघू शकता. आता दुसरा फॅक्टर आहे आपला कल्पना, इमॅजिनेशन किंवा आयडिया. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणारी प्रक्रिया. आता तुम्हाला प्रतिमा म्हणजे पुनरुज्जीवन झालं आहे तुमच्या अनुभवाचे, त्याच्या आधारे एक वेगवेगळ्या प्रतिमा जेव्हा तयार होतात त्याला कल्पना असं आपण म्हणतो. जसं आता तुम्हाला एरोप्लेनची कल्पना जर करायची असेल तर जरुरी नाही की तुम्ही तो अनुभव घेतलेला असावा, तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा घेऊ शकता. आलं तुमच्या लक्षात? आता यामध्ये कल्पना म्हणजे पूर्वानुभवांचे स्मरण, फक्त आठवण करत आहे तुम्ही पूर्वानुभवाची. कल्पना म्हणजे आता तो अनुभव तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा घेऊ शकता किंवा प्रत्यक्ष सुद्धा. कल्पनेत स्मरण ही प्रक्रिया अंतर्भूत असते. डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की कल्पनेत रिकामी जागा ही प्रक्रिया अंतर्भूत असते. आता मी असं तुम्हाला डायरेक्ट का बरं म्हणत आहे की हा प्रश्न येऊ शकतो, कारण हे ऑथेंटिक बुक सोर्स मधून ॲज इट इज नोट्स घेतले आहे. त्यामुळे आता कल्पनेचे काही प्रकार आहे. अशा कल्पना ज्या पुन्हा पुन्हा निर्माण होतात त्यांना पुनरुत्पादित किंवा रिप्रोडक्टिव्ह म्हणतात, किंवा रचनात्मक, काहीतरी वेगळं बनवणं. आता रचनात्मकचे 2 टाईप, सर्जनशील आणि अनुकरणात्मक. सर्जनशीलचे 3 टाईप आहे: व्यावहारिक प्रतिमा, स्वैर प्रतिमा आणि सौंदर्यनिष्ठ प्रतिमा. आता आपल्याला प्रश्न जर आला तर स्वैर प्रतिमा आणि सौंदर्यनिष्ठ प्रतिमेवर येऊ शकतो. जसं मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल देतो की घोडा एरोप्लेनवर बसून उडत आहे, ही माझी कल्पना आहे, स्वैर आहे. याला काही अर्थ आहे का? नाही. ही कोणती झाली? स्वैर. सौंदर्यनिष्ठ म्हणजे कवी कालिदास काहीतरी विचार करतात आणि त्या माध्यमातून एखाद्या सुंदर पहाडाचे वर्णन करतात, ती कोणती झाली? सौंदर्यनिष्ठ कल्पना. पुढे चलूया. आता विचार प्रक्रिया.
विचार प्रक्रियेचे कोणते घटक असतात असं म्हटल्याबरोबर संवेदना, अवबोध, संकल्पना, प्रतिमा, कल्पना, तर्क, चिकित्सा आणि स्मरण हे त्यांचे घटक आहे. एमसीक्यू साठी तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. गरज ही विचार प्रक्रियेची जननी आहे, नॉर्मल आहे. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना म्हणजे प्रक्रिया. आता मन नावाचे एक मानसशास्त्र होते, त्यांनी विचार प्रक्रियेबद्दल किंवा विचारावर एक सेंटेन्स दिलाय, ते येऊ शकते परीक्षेत. पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव म्हणजे विचार होय. पुन्हा पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. आता विचारांची प्रतीके कोणती? सेम शब्द, प्रतिमा, कल्पना तुम्ही वाचू शकता. विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्णन. थेट वाक्य देऊ शकतात ते. रिकामी जागा म्हणजे प्रतिकात्मक वर्णन. विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन. त्यानंतर विचार प्रक्रियेचे घटक कोणते आहे? समस्या, धडपड, पूर्वानुभव आणि प्रत्यक्ष कृती हे विचार प्रक्रियेचे घटक आहे. आणि विचार प्रक्रियेच्या 2 पातळ्या असतात, एक अवबोधात्मक पातळी आणि एक संबोधात्मक पातळी. आता संबोध म्हणजे काय किंवा संकल्पना म्हणजे काय? शब्दांवरून जो अर्थबोध होतो त्याला म्हणतात आपण संकल्पना. स्मरण, अनुभवांची सेम स्टेटमेंट येऊ शकते. अनुभवांची मनपटलावर होणारी पुन्हा पुन्हा नोंद. आपल्या मनावर जी पुन्हा पुन्हा नोंद होते अनुभवाची त्याला म्हणतात स्मरण किंवा आठवणे. आपण म्हणतो मला रिपीटेडली आठवण येत आहे, म्हणजे काय? तुमचं स्मरण आहे, अनुभवाची पुन्हा पुन्हा नोंद होत आहे. अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवणे. आता वुडवर्थ आणि मार्कविक्स यांनी इंग्लिशमध्ये सेंटेन्स म्हटलं आहे, मेमरी कन्सिस्ट इन लर्निंग, रिटेनिंग अँड रिमेंबरिंग व्हॉट वी प्रिव्हियसली लर्न. स्मरण प्रक्रियेचे घटक अत्यंत उपयुक्त. मागच्या टीईटी परीक्षेत हा प्रश्न सुद्धा आला. ग्रहण, धारणा, प्रत्यावहन, प्रत्याभिज्ञान हे स्मरण प्रक्रियेचे घटक आहे. सिंपल शब्दात जर लक्षात घ्यायचं असेल, एखादी घटना त्याचं संस्करण होणं, ती आपल्यात रजिस्टर होणं आपल्या मेमरीमध्ये, हा पहिला टप्पा. ती रजिस्टर झालेली घटना आपल्याला आठवणे किंवा त्या अनुभवांची जपवणूक करणे ही दुसरी प्रक्रिया. पुन्हा एखाद्या वेळी ती पुन्हा रिकॉल करणे, आठवणे ही तिसरी प्रक्रिया. आणि शेवटी रिकॉग्निशन, ओळखणे. हे टप्पे अत्यंत महत्त्वाचे आहे, ॲटलिस्ट नाव तरी लक्षात ठेवून घ्या. ग्रहण, धारणा, प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान याचे नोट्स घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. आता संस्करणाला किंवा ग्रहणाला मदत करणारे घटक कोणकोणते आहे? थोडंसं लॉजिक लावायचं की तुम्हाला एखादी गोष्ट जर ग्रहण करायची असेल तर कोणकोणते घटक महत्त्वपूर्ण असतात. हे सर्वांना माहिती आहे. इच्छा, अभिरुची, त्यानंतर प्रगतीचे ज्ञान, कार्यक्षम ज्ञानेंद्रिय. मात्र ह्या 2वर फोकस करा. आशयाची अर्थपूर्णता आणि यश अपयशाची भावना हे सुद्धा ग्रहणाला मदत करताय. सध्या मी हा व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी. जर तुम्हाला यामध्ये काही व्हॅल्यू वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कंप्लीट बघाल, म्हणजेच अपयशाची भावना ग्रहणाला आपल्याला मदत करत आहे. ती जर मदत करत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण यानंतरचा व्हिडिओ मी यावर एमसीक्यूचा बनवणार आहे. धारणा म्हणजे काय? ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जेव्हा आपण जपून ठेवतो, जपून ठेवणं महत्त्वाचं आहे, त्याला म्हणतात धारणा. प्रत्यावहन, पूर्वानुभवांची निरनिराळ्या स्वरूपात आठवण म्हणजे प्रत्यावहन. आणि परिचित गोष्ट ओळखणे म्हणजे प्रत्याभिज्ञान. अवधान आणि अभिरुची पुन्हा इम्पॉर्टंट. अवधान ही एक निवडपूर्ण प्रक्रिया आहे. इम्पॉर्टंट गोष्ट यामध्ये आपण डिस्कस करू की ही एकाच गोष्टीवर दीर्घकाळ एकत्रित करता येत नाही. तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना मधातून स्किप कराल, म्हणजेच आपलं जे अटेन्शन आहे, आपण म्हणतो अटेन्शन स्पॅन कमी झाला, म्हणजेच एका गोष्टीवर आता दीर्घकाळ टिकू शकत नाही. याचे प्रकार महत्त्वाचे आहे. प्रकार लक्षात घ्या. इनव्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक, यामध्ये हेतू असतो आपला किंवा इच्छापूर्वक नसते. समजा तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना क्रिकेटची मॅच तुमच्या समोर सुरू आहे, तुमची इच्छा नसताना सुद्धा तुमचं अटेन्शन तिकडे जाणं म्हणजेच मुलांच्या खेळाकडे लक्ष जाणं. दुसरी गोष्ट ऐच्छिक अवधान, सहेतुक, तुमचा काहीतरी हेतू आहे. जसा हा व्हिडिओ तुम्ही बघत आहे, अभ्यास करणे, याला म्हणतात ऐच्छिक. आणि अभ्यस्त अवधान, यावर प्रश्न राहू शकतो. अभ्यस्त अवधान म्हणजे
एखाद्या गोष्टीची जर तुम्हाला आवड असेल, जसं पेंटिंगची जर आवड असेल, चित्रकार जो असेल, त्या आवडीमुळे अटेन्शन स्पॅन आपला वाढणं आणि ती गोष्ट करणं म्हणजे अभ्यस्त अवधान. डायरेक्ट तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता, चित्रकार, विद्यार्थी किंवा क्रिकेटची मॅच. प्रेरणा, वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा होय. प्रेरक कशाला म्हणतात? ज्यामुळे व्यक्तीचे वर्तन परिवर्तित होते. आता यांनी एक डेफिनेशन दिली आहे लिंडसे यांची. आता ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे मानसशास्त्राचा की जी गोष्ट आपल्याला ज्या व्यक्तीने जशी दिली आहे तशी एकदा लक्षात ठेवणं आपल्यासाठी एक्झामच्या तोंडावर तरी आवश्यक आहे. म्हणून मी हा व्हिडिओ नोट्सच्या स्वरूपात बनवत आहे. यामध्ये कोणतंच फिल्टरेशन नाही की काही फिल्टर लावलेलं आहे. जसचे तसे वाक्य उचलून यामध्ये टाकले आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. साध्य करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करण्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे काय होय? प्रेरणा. आलं लक्षात? आता प्रेरणेचे वैशिष्ट्य तुम्ही बघू शकता यात. मानवी वर्तनाला दिशा देण्यासाठी याचं सामर्थ्य आहे. आवड निर्माण होते, यामध्ये सातत्य असते आणि जोपर्यंत आपलं वर्तन बदल होत नाही तोपर्यंत प्रेरणा होत राहते आणि मानसिक आणि शारीरिक समतोल यामध्ये साधला जातो. आता प्रेरणेची सुरुवात गरजेतून होते. ही तुम्ही डायग्राम बघू शकता. गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे आणि समाधान येऊ शकते. आलं तर आता मॉस्लो यांचे गरजांचे श्रेणीबद्ध रचना होती. मॉस्लो यांची गरजांची श्रेणीबद्ध रचना. त्यामध्ये तुम्ही 2 स्तर लक्षात ठेवा. कनिष्ठ स्तर म्हणजे बेसिक लेवलवर काय होतं, शारीरिक गरजा कोणीही इझिली ओळखू शकते. मात्र वरिष्ठ स्तरावर खूप वेळा आपल्याला प्रॉब्लेम होतो. वरिष्ठ स्तरात आहे आत्मप्रचिती. आत्मप्रचिती लक्षात ठेवा. जर क्रम बघितला, शारीरिक गरजा, सुरक्षितता, सहवास, प्रेम, प्रतिष्ठा आणि आत्मप्रचिती. पुढे चालूया. आता प्रेरणेचे प्रकार बघून घ्या. शारीरिक, व्यक्तिगत, सामाजिक. सामाजिक मध्ये 2, सहवासविषयक आणि प्रतिष्ठेविषयक. स्मरण, एकदाचा अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवणे म्हणजे कुठे? मनपटलावर, त्याला म्हणतात स्मरण. स्मरण प्रक्रियेचे काही घटक होते जे नेहमी परीक्षेला विचारले जातात. सर्वात अगोदर ग्रहण, जपवणूक करणे, आठवणे आणि ओळखणे. आपण या अगोदर डिस्कस केलं आहे. ठीक आहे. आता जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला चटकन आठवते त्यालाच म्हणतात कॉन्शियस लेवल, बोधात्मक पातळी. आणि प्रयत्नपूर्वक जेव्हा आपल्याला आठवावं लागते त्याला म्हणतात उपबोधात्मक पातळी. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता विषयातील जर सामर्थ्य असेल तर त्याचा धारणेवर परिणाम होतो. एक्झॅक्टली फिजिक्स आणि तुम्ही मॅथ अभ्यासत असताना खूप इझिली तो अभ्यासला जातो कारण विषयात थोडं सामर्थ्य आहे. प्रत्याभिज्ञानातील दोष इम्पॉर्टंट आहे. परिचित व्यक्तीची आपल्याला ओळख पटत नाही, हा पहिला दोष. दुसरा, अपरिचित व्यक्ती किंवा गोष्टी आपल्याला परिचित वाटतात. हे 2 दोष लक्षात ठेवा प्रत्याभिज्ञानातले. आता अवधानाचे प्रकार सुद्धा आपण बघितले आहे, अनैच्छिक, ऐच्छिक आणि अभ्यस्त. सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आता अध्ययन संक्रमणाकडे आपण वळलो. आता की अध्ययन संक्रमण होते कसं, हे आता वाक्य जरी संक्रमण जरी असलं, सरळ सरळ आपण एक गोष्ट शिकल्यावर दुसरी गोष्ट कशी शिकतो यावर हे आधारलेल्या उपपत्त्या आहे. एकदम सिंपल आहे, फक्त नावच किचकट आहे त्यांचे. तुम्ही हे लक्षात घ्या. सर्वात पहिला आहे शक्तिवादी उपपत्ती. आता शक्तिवादी उपपत्ती म्हणजे काय? सरळ सरळ यांचं असं म्हणणं होतं, हे स्कूल ऑफ थॉट आहे, यांचं असं म्हणणं होतं की मनाच्या शक्तीला वेगळं वळण लावता येते. सर्वात पहिले मनाच्या शक्तींना वेगळं वळण लावता येते. तुम्हाला एक्झाम्पल घ्यायचं असेल तर जुन्या काळात गणित, तर्कशास्त्र, व्याकरण आणि भाषाशास्त्र, लॅटिन, संस्कृत या भाषांना जास्त महत्व होतं किंवा या स्ट्रीमला जास्त महत्व होतं. शक्तिवादी उपपत्ती होती हे. त्यांचं म्हणणं काय होतं की मानसिक शक्तींचा एकदा जर विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते, असं शक्तिवादी उपपत्तीचं म्हणणं आहे. पुन्हा एकदा, मानसिक शक्तींचा एकदा विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते. मग निकष काय आहे त्याचे? की मानसिक शक्तींना सामर्थ्य देणारे विषय जास्त शिकवले जावे.
मग अन्य विषयाचं काय? अन्य विषय ठरतात गौण. आणि आधुनिक हे झालं शक्तिवादी उपपत्ती. जर तुम्हाला सेंटेन्समध्ये दिलं तर लक्षात ठेवा की एका मानसिक शक्तीवर त्यांनी फोकस केला आणि इतर मानसिक शक्तींना गौण मानलं. आधुनिक मानसशास्त्राचा जनक विल्यम जेम्स. थेट स्टेटमेंट येऊ शकतो. आता समान घटक उपपत्ती. समान घटक उपपत्ती थेअरी ऑफ आयडेंटिकल कंपोनंट. दोन व्यक्ती लक्षात ठेवा, थॉर्नडाईक आणि वुडवर्थ. थॉर्नडाईकवर प्रश्न आलाय मागच्या वर्षी. समान अंश उपपत्ती आणि दुसरा समान घटक, एलिमेंट आणि घटक. सर्वात अगोदर यामध्ये काय म्हटलं आलं? सिंपल आहे, जर दोन गोष्टीत साम्य असेल तर शिकायला इझी जातात. याला थॉर्नडाईकनं असं म्हटलं अंश, त्यामध्ये अंश इम्पॉर्टंट आहे. मात्र वुडवर्थनं याला डेव्हलप करून घटक हा यामध्ये अंतर्भूत केला. जर एखाद्या गोष्टीत सारखेपणा असेल, आता हे इम्पॉर्टंट आहे, एखाद्या गोष्टीत जर सारखेपणा असेल, ज्ञानात असेल, तंत्रात असेल, कौशल्यात असेल किंवा मनोवृत्तीत असेल तर तुमचं अध्ययन संक्रमण होऊ शकते. एक्झाम्पलसाठी संस्कृत आणि मराठी भाषेचे ग्रामर एकसारखे आहे, त्यामुळे अध्ययन संक्रमण होते. टेनिस आणि बॅडमिंटन खेळताना तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही, कारण एका पठडीतले गेम आहे. म्हणजेच हे समान घटक उपपत्ती कोणी मांडली? या दोघांनी, थॉर्नडाईक आणि वुडवर्थ. इन शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर जेव्हा दोन परिस्थितीत विषयातील समानता किंवा तंत्रातील समानता असली की समान घटक उपपत्ती ही होते. आता यामधलाच एक पार्ट आहे डॉक्टर गोपाल स्वामी यांचा द्विभागीय संक्रमण. आरसा आणि चांदणी उपकरण डायरेक्ट येऊ शकते. आरसा आणि चांदणी उपकरण कोण वापरलं? गोपाल स्वामी यांनी. द्विभागीय संक्रमणात काय म्हटलंय त्यांनी? एका हाताकडून दुसऱ्या हाताकडे तंत्राचे संक्रमण करता आले तर त्या संक्रमणास द्विभागीय संक्रमण म्हणतात. म्हणजे एका हाताकडून जर ती स्किल दुसऱ्या हाताकडे संक्रमित झाली तर त्याला आपण द्विभागीय संक्रमण म्हणतात. म्हणजे बॉडीचा रोल आहे द्विभागीय संक्रमणात. सामान्यीकरण उपपत्ती इम्पॉर्टंट. मूळ गाभा काय आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की दोन गोष्टीतलं तुम्ही एक तत्व शोधून काढा आणि त्या तत्वाच्या माध्यमातून तुम्ही शिकवू शकता. आता बघू आपण डिटेलमध्ये त्यांच्या भाषेत. अध्ययन परिस्थितीचे विश्लेषण करून त्यामधील तत्व समजावून घेतले तर अध्ययन संक्रमण होते. मूळ संकल्पना आहे तत्व. C.H. जड यांनी ही मांडली. सामान्यीकरण प्रक्रियेमुळे अध्ययन शक्य होते असं त्यांचं म्हणणं आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. C.H. जड यांची सामान्यीकरणाची उपपत्ती. यांचं काय म्हणणं आहे? अध्ययन संक्रमण केवळ परिस्थितीच्या किंवा विषयाच्या सारखेपणावर अवलंबून राहत नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल? जर दोन परिस्थिती असेल तर तुम्ही विश्लेषण करा त्या परिस्थितीचं, तत्व शोधून काढा आणि त्या तत्वाचं सामान्यीकरण करा. म्हणजेच तुम्ही अध्ययन संक्रमण करू शकता. पुन्हा विश्लेषण करा, तत्व शोधून काढा आणि सामान्यीकरण करा. एक्झाम्पल, जर तुम्ही लघुगुण शिकवत आहात, असे किती लघुगुण शिकवणार? त्यापेक्षा तुम्ही एक तत्व निर्माण करा की 90 डिग्रीपेक्षा जो कमी असेल तो लघुकोन आपण मानतो. मग तो 1 डिग्रीचा असेल, 10 डिग्रीचा असेल, 40 डिग्रीचा असो, असं यांचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, नाणी पाण्यात का तरंगते? आता नाणीच्या जागेवर दुसऱ्या गोष्टी असतात. प्रत्येक गोष्टीसाठी वेगळे कार्यकारणभाव शोधण्यापेक्षा एक तत्व शोधून काढा. म्हणजे वक्रीभवनाचे नियम, त्या आधारे ही गोष्ट इझिली आपल्याला लक्षात येते. तुम्हाला लक्षात आलं? सामान्यीकरण उपपत्ती. त्यानंतर बॅगले यांची उपपत्ती. त्यांचं म्हणणं काय होतं की सामान्यीकरण ठीक आहे, आवश्यक आहे, मात्र त्याला एक ध्येय असलं पाहिजे. एखादी जर कृती तुम्ही करत आहे तर ती सहहेतुक आणि ध्येयनिश्चित असली तर अध्ययन संक्रमण मूल्य वाढते. जसं तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे, एखादा तुमचा हेतू आहे आणि एक ध्येय ठेवला आहे आणि कृती काय करत आहे तुम्ही? हा व्हिडिओ बघत आहे ऍक्टिव्ह मोडवर किंवा पॅसिव्ह मोडवर, त्यामुळे तुमचं अध्ययन संक्रमण होऊ शकते. म्हणजेच त्यांचं काय म्हणणं होतं? प्रामाणिकपणा किंवा कर्तव्य दक्षता ही तत्वे मान्य, मात्र त्यावर अढळ श्रद्धा नाही. बॅगले बद्दल लक्षात ठेवायचं असेल तर काय? अध्ययन संक्रमणासाठी ध्येय निश्चित आवश्यक असते, सहहेतुक आवश्यक असते ते ध्येय, आणि कृती त्या माध्यमातून घडल्यावर अध्ययन संक्रमण मूल्य वाढते. इथं अध्ययनाच्या उपपत्ती आपण 3 बघितल्या. आता पुढे चालूया. अध्ययन संक्रमणाचे प्रकार सर्वात इझी. जर एखाद्या गोष्टीचा फायदा दुसऱ्या गोष्टीत झाला तर धनसंक्रमण. एखाद्या गोष्टीचा फायदा दुसऱ्या गोष्टीत जर होत नसेल तर ते शून्य संक्रमण.
किंवा एखाद्या गोष्टीचा फायदा दुसऱ्या गोष्टीत तोटा म्हणून होत असेल तर ते ऋण संक्रमण. एकदम इझी. जसं सिंपल आहे, धन संक्रमणामध्ये संस्कृत शिकल्यावर मराठी इझी येते. सायकल, स्कूटर, गणित, विज्ञान म्हणजे पॉझिटिव्ह ट्रान्सफर झाला. आता निगेटिव्ह, इंग्रजी वाक्यरचना आणि मराठी वाक्यरचना मूलभूत फरक आहे. डिफिकल्टी जाते आपल्याला. मराठी किंवा कानडी भाषा डिफिकल्टी जाते. आणि शून्य संक्रमण, इतिहास आणि गणिताचा काही संबंध नाही. तुम्ही इतिहास शिकले काय, गणित शिकले काय, त्यामध्ये एकमेकाचा काही संबंध नाही. किंवा सायकल चालवणं, टायपिंग करणं यात संबंध नाही. रनिंग आणि रीडिंग करणं यामध्ये काहीच फरक नाही, काहीच यामध्ये सहसंबंध नाही. तर हे झाले अध्ययन संक्रमणाचे प्रकार. डायरेक्ट एखादं एक्झाम्पल देईल तुम्हाला, लक्षात ठेवायचं आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, न्यूट्रल. इंटरेस्टिंग पार्ट, मानसिक संरक्षण यंत्रणा. आता मानसिक संरक्षण यंत्रणा आपणही यूज करतो. एखाद्या गोष्टीवर आपण रिॲक्ट कसं करतो या माध्यमातून एक मानसिक मेकॅनिझम आहे. मेंटल दृष्ट्या आपण आपल्याला सुरक्षित कसं ठेवतो त्या माध्यमातून मानसिक संरक्षण यंत्रणा आपण अभ्यासू. प्रक्षेपण, प्रोजेक्शन याला म्हणतात. जेव्हा आपल्यातील अप्रिय काही भावना असतात, इच्छा असतात किंवा दोष असतात, हे आपण जेव्हा दुसऱ्यावर लादतो रिपीटेडली, त्याला म्हणतात प्रक्षेपण. जसं आपल्याला ईर्ष्या आहे, मात्र आपण जर म्हणत असू समोरची व्यक्ती माझी ईर्ष्या करते, तर याला काय म्हणाल तुम्ही? प्रक्षेपण, प्रोजेक्शन. दुसरी गोष्ट, कृतक समर्थन. अयोग्य वर्तन किंवा अपयशाचे तर्कशुद्ध किंवा स्वीकार्य कारण मांडणे. एखादी गोष्ट तर्कशुद्ध नाही, मात्र एखादं वर्तनही व्यवस्थित नाही, मात्र त्याचं तर्कशुद्ध आणि स्वीकार्य कारण मांडणे. जसं जर तुम्ही परीक्षेत नापास झाले तर तुम्ही काय म्हणता इझिली? पेपर अवघड होता. काही संबंध आहे का? नाही, मात्र तुम्ही ते पटवून देता. याला म्हणतात कृतक समर्थन. शब्दावरून तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. आता एक्झाममध्ये असे हजारो एक्झाममध्ये असे वेगवेगळे क्वेश्चन विचारले जातील, मात्र तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला, की आपल्याला तर्कशुद्ध आणि स्वीकार्य कारण दिले जाते अशा गोष्टीचं जे अयोग्य वर्तन आहे. दुसरी गोष्ट, विस्थापन. ऑफिसमधून साहेबांना ऑफिसमध्ये साहेबांनी तुम्हाला ओरडलं, घरी आल्यावर आपल्या मुलाला तुम्ही बदललं. सिंपल, यालाच म्हणतात विस्थापन. स्वतःच्या मूळ भावना किंवा असंतोष, राग दुसऱ्या व्यक्तीवर, साधारणतः सुरक्षित व्यक्तीवर किंवा वस्तूवर व्यक्त करणे म्हणजे विस्थापन प्रक्रिया. आता तादात्म्य म्हणजे काय? आयडेंटिफिकेशन. लहान मूल त्यांच्या आदर्श शिक्षकासारखे वागू लागतात. शिक्षक दिन आपण साजरा करतो, त्यामध्ये तुमच्यासारखे ड्रेसिंग सेन्स घेऊन तुमच्या जशी टीचिंग मेथड आहे तसा विद्यार्थी शिकवण्याचा ट्राय करतो. यालाच म्हणतात तादात्म्य. सिंपल भाषेत, इतर व्यक्तींच्या गुणधर्म, वर्तन, विचार किंवा यशाशी स्वतःचे तादात्म्य समरूप करणे म्हणजे तादात्म्य होय. ठीक आहे. पुढे हा पोर्शन मी शेवटी घेतलाय किंवा एंडिंगला घेतलाय. याचं रिझन असं की तुम्ही डायरेक्ट कोणी काय म्हटलं हे बघितल्याबरोबर व्हिडिओ सोडून दिला असता, त्यामुळे हे मी आता डिस्कस करत आहे. सर्वात पहिले अध्यापनाचे मानसशास्त्र, स्वरूप व चर्चा. आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ही डेफिनेशन कोणी दिली? अरिस्टॉटल. काय लक्षात ठेवायचं? आत्म्याचा अभ्यास. मॅकडुगलनं काय म्हटलं? मनाचा अभ्यास. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित किंवा वर्णनात्मक शास्त्र आहे, असं सुद्धा त्यांनी म्हटलं. फ्राइड, मानवी वर्तनाच्या मुळाशी अवबोध प्रेरणा असते. कोण म्हटलंय? फ्राइड. वॅटसन यांनी असं म्हटलंय, सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर म्हणजे मानसशास्त्र. आता सायकोलॉजी हा शब्द ग्रीक आहे, लक्षात ठेवा. मॉर्गन, किंग्स आणि रॉबिन्स यांनी म्हटलंय, मानव व मानवतेवर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र. इम्पॉर्टंट आहे. वुडवर्थ यांनी एक फॉर्म्युला दिला, बी इज इक्वल टू SOR, बिहेवियर इज इक्वल टू स्टिम्युलस ऑर्गॅनिझम अँड रिस्पॉन्स. म्हणजेच वर्तन बरोबर उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया. कोण म्हटलं आहे? वुडवर्थ यांनी. काही 3 आणखी होते मानसशास्त्रज्ञ, फ्रोबेल, हर्बार्ट आणि पेस्टोलॉजी यांनी असं म्हटलं आहे, शिक्षकाचे अध्यापन हे मानसशास्त्राला धरून असावे. येऊ शकते. अध्ययन हे शैक्षणिक मानसशास्त्राचे केंद्रस्थानी वास करते.
सिंपल आहे. C.E. स्किनर यांचं काय म्हणणं होतं, अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्रीय शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. आणि जज यांनी म्हटलं आहे प्रेरणेचा अभ्यास करणं म्हणजे मानसशास्त्र. वर्तन अभ्यासाच्या पद्धती, 2 पद्धती असतात, एक शास्त्रीय पद्धत, एक अशास्त्रीय पद्धत. आता यात फरक काय तेही बघून घेऊ, मात्र तुम्ही लक्ष द्या. शास्त्रीय पद्धत म्हणजे ते क्वांटिफायबल आहे, जे आपण मोजू शकतो. प्रायोगिक झाली, जीवन वृत्तांत, सर्वेक्षण, मनोविश्लेषण आणि वैकासिक, ही गोष्ट झाली. अशास्त्रीय हे 2च लक्षात ठेवा. दंतकथा, आत्मनिरीक्षण, एक पर्यंक पद्धत सुद्धा आहे. आत्मनिरीक्षण स्वतःचे किंवा बाह्य. सिंपल आहे. अशास्त्रीय या गोष्टी, शास्त्रीय त्या. आता यांचं हा चार्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता, गुणदोष कोणते आहे. स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकता, डायरेक्ट स्टेटमेंट येऊ शकते. मात्र मी यामधल्या एका पद्धतीबद्दल बोलणार आहे. ती पद्धत आहे जीवन वृत्तांत पद्धत. एखाद्या, जसं तुम्ही न्यूज रिपोर्टरला बघता, कोणाचा तरी इंटरव्ह्यू घेताय, ते जीवन वृत्तांत पद्धत. यामध्ये व्यक्ती व व्यक्ती समूहाचा अभ्यास केला जातो. सिंपल. मुख्यतः दोष कोणते यातले, तुम्हाला माहितीचे सामान्यीकरण करता येत नाही. माहितीचे सामान्यीकरण म्हणजे एकाचा इंटरव्ह्यू घेतल्यावर सर्वांना तो लागू होईल असं होत नाही. एखाद्या व्यक्ती समूहाचा घेतल्यावर सर्वांवर लागू होत नाही. दुसरी गोष्ट, वेळ लागणारी पद्धत आहे, ही खर्चिक पद्धत आहे आणि एकांगी पद्धत आहे. ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा, एक्झाममध्ये येऊ शकतात. आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही लॉजिकली सॉल्व्ह करू शकता किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा नोट्स काढू शकता. बघून घ्या एकदा. पुढे चालायचं. आता बालमानसशास्त्रात मी काही MCQ सिरीज बनवली, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे. मात्र बुद्धिमत्ते संदर्भात आपण बोलूया. भावनिक बुद्धिमत्तेचा जो पहिला अभ्यास केला तो डॅनियल गोलमन यांनी केला. इमोशनल इंटेलिजन्स म्हणून त्यांची एक पुस्तकही आहे, 1990च्या दरम्यान पब्लिश झाली होती, हे लक्षात ठेवा. भावनिक बुद्धिमत्ता. त्यांचं असं म्हणणं आहे, ॲडजस्टमेंट, मोटिवेशन, फ्रस्ट्रेशन प्लस मल्टिपल रिस्पॉन्स प्लस सोल्युशन, ह्या गोष्टीवर भावनिक बुद्धिमत्ता डिपेंड आहे. पण हे आपल्या कामाचं नाही. ठीक आहे, पुढे चालूया. एखादी कृती जर सहेतुक असेल, ध्येयनिष्ठ असेल तर अध्ययन संक्रमण मूल्य वाढते. मागच आपण बघितलंय. कोण म्हटलं हे? बॅगले यांनी. शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील बदल, गेट्स यांनी म्हटलं आहे. पुन्हा एकदा वाचतो, हे तुम्ही रिवाइंड करू बघू शकता. एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अनुभूतींच्या माध्यमातून वर्तनात हळूहळू बदल घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण होय, गिल्फर्ड यांची डेफिनेशन. आणि किशोरावस्था 6 ते 12 जो कालखंड असतो तो वाढ रोखण्याचा व दृढीकरणाचा काळ आहे असं रॉसनं म्हटलं आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवून घ्या. पुढे चालूया. स्पियरमन यांनी बुद्धीचे G आणि S असे 2 भागात वर्गीकरण केलं. आता G म्हणजे काय? जनरल, सामान्य घटक. S म्हणजे स्पेसिफिक, विशिष्ट घटक. इम्पॉर्टंट आहे. सूत्र त्यांनी असं दिलं होतं, I = इंटेलिजन्स = जनरल प्लस खूप सारे स्पेसिफिक घटक हे असतात यामध्ये. थॉम्सन यांनी बुद्धिविषयक काही सूत्र दिले, ते बघून घ्या. I प्लस जनरल प्लस 1 स्पेसिफिक प्लस दुसरं सेम जनरल प्लस दुसरं स्पेसिफिक, असं त्यांनी एक सूत्र दिलं आहे. हे इम्पॉर्टंट आहे. थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्ता स्वतंत्र घटकांची बनली आहे हे सांगितलं आहे. कोण सांगितलं आहे? थॉर्नडाईकनी. आणि त्यांची हे मेथड फेमस आहे. याबद्दल तुम्ही थोडंसं लक्ष द्या. हे डायरेक्ट एक्झाममध्ये येऊ शकतात. CAVD मेथड कोणी दिली? थॉर्नडाईक यांनी दिली. CAVD मेथड थॉर्नडाईक यांनी दिली. यामध्ये 4 गोष्टी: वाक्यपूर्तता, गणितीय युक्तिवाद, शब्दसंपत्ती आणि दिशानुगमन म्हणजे सेंटेन्स कंप्लीशन, अरिथमॅटिक रिझनिंग, अरिथमॅटिक, ओकॅब्युलरी V and following direction. That means completion, arithmetic, vocabulary and direction. हे इम्पॉर्टंट आहे थॉर्नडाईक बद्दल. आता थर्स्टन यांनी अनेक घटक सिद्धांत दिला आहे बुद्धिमत्तेबद्दल. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी 7 घटक आढळून आले. आणि त्यांनी एक टर्म दिली, प्राथमिक मानसिक क्षमता, प्रायमरी मेंटल ॲबिलिटी. डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की प्राथमिक मानसिक क्षमता ही संकल्पना कोणी दिली? ही दिली आहे थर्स्टन. त्यांची कोणता सिद्धांत आहे? अनेक घटक सिद्धांत. किती घटक आहे त्यात? 7.
हे 7 घटक बघून घ्या. संख्या विषयक, भाषिक, शाब्दिक, स्मृती, तर्क, अवबोध आणि अवकाश विषयक. गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेच्या सिद्धांतात 3 घटक येतात. कोणते येतात? सर्वात अगोदर आशय, क्रिया आणि निर्मिती. यामध्ये काय काय येते त्यावर क्वेश्चन मॅक्झिमम टाइम विचारले जातात. मात्र हे डायरेक्टही येऊ शकते. आशय, क्रिया आणि निर्मिती गिलफोर्ड यांच्या बुद्धिमत्ता सिद्धांतात येते. अध्यापन प्रतिमाने, अगेन इम्पॉर्टंट. या दोन व्यक्तींची नावं लक्षात ठेवा. ब्रूस जॉइस अँड मार्श वेल अध्यापन प्रतिमानाचे हे जनक आहे. अध्यापन प्रतिमान म्हणजे काय? एक प्रकारचे नियोजन किंवा नमुना आहे हा. ठीक आहे. या प्रतिमानामुळे अभ्यासक्रमाची रचना करता येते, वर्गातील अध्यापनाला दिशा देते. म्हणजे दिशा देण्यासाठी, रचना करण्यासाठी अभ्यासक्रमाचे नियोजन आणि नमुना या गोष्टी लक्षात ठेवा. याचे 4 प्रकार आहे. ध्यान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. एवढे इम्पॉर्टंट नाही. आता ब्रेन सायकोलॉजी यावर प्रश्न मॅक्झिमम टाइम आपल्याला विचारला जातो. राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन. असं म्हणतात, राईट ब्रेन म्हणजे काय? भावनिक. लेफ्ट ब्रेन म्हणजे लॉजिकल. आता त्या अंतर्गत काही ब्रेनचे भाग आहे. ॲमिग्डाला, पिट्युटरी ग्लँड, पिनियल ग्लँड किंवा सेरेब्रम. काही भागाचे जे फंक्शन्स आहे यामध्ये मी मेन्शन केले आहे. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स विचार, नियोजन आणि निर्णय या भागातून घेतात. भावनांचे नियंत्रण करणारा कोणता आहे? ॲमिग्डाला. इम्पॉर्टंट आहे. भावनांचे नियंत्रण कोणता भाग करतो? ॲमिग्डाला. स्मृती आणि शिकणे हिप्पोकॅम्पस. नवजात बालकात मेंदूमध्ये सर्वाधिक विकसित भाग आहे एक मेडुला ऑब्लॉंगेटा. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुन्हा सिंपल टॉपिक आहे. उद्गामी विचार प्रतिमान कोण वापरलं? हिल्डा डिब्बा. नाव लक्षात ठेवा. म्हणजेच उदाहरणावरून सामान्य सूत्राकडे जाण्याची ही प्रक्रिया उद्गामी. शेवट सारांश आणि गृहीतके यानं होतं. म्हणजेच बॉटम अप अप्रोच आहे यांचा. अवगामी प्रतिमाने म्हणजे डिडक्टिव्ह टीचिंग मेथड आहे. सामान्य संकल्पना प्लस तत्व आणि नियम, अनुप्रयोग किंवा उदाहरण. मात्र उद्गामी इम्पॉर्टंट आहे. हिल्डा टाबा यांनी दिलंय. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सर्वात इम्पॉर्टंट. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर 1-2 प्रश्न असू शकतात. त्याचे चेअरमॅन कोण होते? कृष्णस्वामी कस्तुरीरंगन, के कस्तुरीरंगन. लक्षात ठेवा. याचा आराखडा बघा. 5-3-3-4 लक्षात ठेवा. 5-3-3-4. वयोगट काय आहे आपला? 3 ते 8. केव्हा आली? 29 जुलै 2020. एज ग्रुप तुम्हाला सांगितला आहे. राईट टू एज्युकेशन मध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील मोफत शिक्षण आहे विद्यार्थ्यांना. 100% स्कूल रेडी चिल्ड्रन पाहिजे आपल्याला 2030 पर्यंत. फाउंडेशनल लेवल म्हणजे काय? वर्ग 3री पर्यंत म्हणजे ग्रेड 3 पर्यंत लर्निंग आले पाहिजे 2025 पर्यंत. 100% ग्रॉस एनरोलमेंट रेशो असला पाहिजे ऑल अक्रॉस द लेवल 2030 पर्यंत. लोकल लँग्वेज म्हणजे मातृभाषा तुम्ही कोणत्या वर्गापर्यंत शिकवाल? तर 5व्या वर्गापर्यंत. इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे, 5व्या वर्गापर्यंत मातृभाषा असली पाहिजे, यामध्ये मेन्शन आहे. आणि ही जी नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणू शकता, ती रिप्लेस केली आहे NEP 1986 ला. CPD ला 50 आवर मॅन्डेटरी आहे पर वर्ष. त्यानंतर एज्युकेशन हे मध्यवर्ती सूचीत येतात. आता हे बुलेट पॉइंट मी तुम्हाला सांगत आहे कारण नवीन शिकण्याचं किंवा ती संकल्पना एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा हा वेळ नाही. फक्त तुमच्या नजरेखालून हे कन्सेप्ट केले पाहिजे. त्यानंतर FLN जी होती, फाउंडेशनल न्यूमरसी अँड लिटरसी, ग्रेड 3 पर्यंत आहे. निपुण भारत लॉन्च केला आहे 5 जुलै 2021 ला. प्रश्न येऊ शकतो. निपुण भारत आहे 5 जुलै 2021. त्यानंतर हे 4 स्टेप्स आहे. फाउंडेशनल, प्रिपरेटरी, मिडल आणि सेकंडरी स्टेज. हे हा वयोगट आहे, लक्षात घेऊ शकता तुम्ही. पारख काय आहे? असेसमेंट बॉडी. त्याचा लॉंग फॉर्म बघून घ्या. परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू एनालिसिस ऑफ नॉलेज अँड नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. कोडिंग कोणत्या वर्षापासून इंट्रोड्यूस करण्यात आला आहे? क्लास 6 पासून.
आता इथे बघून घ्या तुम्ही, एक सिंपल माइंड मॅप दिला आहे ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीबद्दल. यामध्ये काही उपपत्ती दिल्या आहे, जसं क्षेत्रीय उपपत्ती, अध्ययन अनुदेशन, जेरम ब्रुनर यांची सामाजिक बघू आपण, सामाजिक निरीक्षणात्मक, प्रभुत्व संपादन. यामध्ये क्षेत्रीय म्हणजे काय, सर्वात बेसिक आपण बघू. क्षेत्रीय उपपत्ती म्हणजे क्षेत्राला महत्त्व देण्यात आलं आहे. क्षेत्र म्हणजे काय, आपला परिसर. परिसर आणि व्यक्तीतल्या आंतर प्रक्रियेमुळे आपण शिकतो, असं यांचं म्हणणं आहे. फील्ड थेरी सुद्धा यांना म्हणतात. कुर्ट लेविन यांनी दिली आहे. इम्पॉर्टंट काय आहे, कुर्ट लेविन यांची कोणती आहे, क्षेत्रीय उपपत्ती. यांनी यासाठी फॉर्म्युला दिला होता, बिहेवियर बी इज इक्वल टू एफ कंसात पी कॉमा ई. हा त्यांचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. जीवन क्षेत्रावर फोकस आहे. विशेष म्हणजे वर्तमान काळावर आधारित ही प्रक्रिया आहे. प्रेरणेला महत्त्व आहे, प्रबलीकरणाला महत्त्व आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्यक्ती आणि पर्यावरण यांचा परस्पर संवादातून आपण ज्ञान घेतो, असं क्षेत्रीय उपपत्ती यांचं म्हणणं आहे. दुसरं, अध्ययन अनुदेशन उपपत्ती किंवा मिनिंगफुल रिसेप्शन. अध्ययन अनुदेशन आल्याबरोबर डेव्हिड ऑसोबेल आठवा. त्यांनी काय म्हटलं आहे की नवीन ज्ञान पूर्वज्ञानाशी जोडणे म्हणजे पूर्वज्ञान जागृती डेव्हिड ऑसोबेल यांची आहे. त्यानंतर अर्थपूर्ण अधिगमन होते, असं त्यांचं म्हणणं आहे. पूर्वसूचना आयोजक ॲडव्हान्स ऑर्गनायझेशन हे यांचं म्हणणं होतं डेव्हिड ऑसोबेलचं. त्यानंतर जेरॉम ब्रुनर शोधात्मक शिक्षणावर यांनी प्रयोग केला, स्पायरल्स करिक्युलम आणला आणि संज्ञानात्मक विकास सिद्धांत यांनी मांडला. 3 स्टेप्स आहे, सक्रिय, दृश्यात्मक आणि प्रतिकात्मक. MCQ येऊ शकतो, सक्रिय, दृश्यात्मक आणि प्रतिकारात्मक. आता हे जे लॉंग लेक्चर्स होत आहे याला आपण रिड्यूस करून MCQ स्वरूपात सुद्धा बनवणार आहे. त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला MCQ लवकरात लवकर पाहिजे असेल तर तशी आपण व्यवस्था करू किंवा 1-2 दिवसात ते येऊन जातील. निर्मितीवादी अधिगमन किंवा कन्स्ट्रक्टिव्हिझम यांनी जेरॉम ब्रुनर यांनी केलं आहे. आता सामाजिक निरीक्षणात्मक अल्बर्ट बांदुरा यांचा. प्रतिकात्मकता आणि स्वनियंत्रण आवश्यक आहे. निरीक्षण व अनुकरणावर जास्त फोकस होता. 4 स्टेप सांगितले त्यांनी, अवधानात्मक, धारणात्मक, कौशल्य निरीक्षण आणि प्रबलीकरण. प्रभुत्व संपादन डॉक्टर ब्लूम. मूल्यमापनाचे प्रकार त्यांनी सांगितले आणि स्वयंशिस्तीवर त्यांनी भर दिला. शेवटी समष्टीवादी किंवा समाकारवादी यांना गेस्टाल्ट थेरी सुद्धा म्हणतात. गेस्टाल्ट नाव आल्याबरोबर लक्षात ठेवा की त्यांचा मूळ गाभा आहे समग्रता. एखाद्या गोष्टीला समग्रतेनं बघणं आणि सोल्युशन काढणं हे त्यांचा मेन हेतू होता. यालाच मर्मदृष्टीमूलक पद्धती असे म्हणतात. व्यक्ती, वातावरण यांची आंतरक्रिया महत्वाची आहे. समग्रता हा घटक याच्यात आहे, यालाच इंग्रजीत इन्साइट म्हणतात. दुसऱ्या परिस्थितीत सुद्धा उपयोग करता येतो. आणि प्रयोग कशावर केला होता, चिंपांझीवर. त्याचं नाव होतं सुलतान. परीक्षेच्या दृष्टिकोनातून बुद्धिमत्ता हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या संदर्भातले आपण काही घटक अभ्यासू. गिल्फर्ड यांनी बुद्धीचे 120 घटक शोधले. इम्पॉर्टंट आहे, गिल्फर्ड यांनी 120 घटक शोधले. आणि या बुद्धिमत्ता संदर्भात बर्ट, टर्मन, वुड्रो, स्टर्न, थॉर्नडाईक, स्पीरमॅन, एबिंगहॉस आणि बिने यांनी वर्क केलं आहे. जर MCQ मध्ये काही वर्तनवादी असेल तर त्यांना कॅन्सल करून तुम्ही हे टिक करू शकता, लक्षात ठेवा. टर्मन यांचं काय म्हणणं होतं, अमूर्त गोष्टींबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. हे कोणी संज्ञा मांडली, टर्मन यांनी. अमूर्त गोष्टींबद्दल विचार करण्याची क्षमता. दुसरी गोष्ट, बुद्धी नैसर्गिक, आनुवंशिक, बहुरूपी आणि मानसिक शक्ती वेगवेगळ्या प्रकारची असते. आता उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता हे ॲडम्स यांनी म्हटलंय. उपयोजित बुद्धिमत्ता म्हणजे ऍप्लिकेशनला जास्त भर दिलाय त्यांनी. थॉर्नडाईक यांनी एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन केलं की बुद्धीला उंची, रुंदी आणि वेग असतो, डायरेक्ट येऊ शकते. हे कोणी केलं आहे, थॉर्नडाईक यांनी. आणि बुद्धीचे 3 प्रकार त्यांनी सांगितले आहे, ॲब्स्ट्रॅक्ट, सोशल आणि मेकॅनिकल. 2 फॅक्टर थेरी स्पियरमॅनची आहे. द्विघटक सिद्धांत. मल्टिपल इंटेलिजन्स थेरी हार्वर्ड गार्डनर यांची आहे. आता गिल्फोर्डने बुद्धिमत्तेचे 3 परिमाण सांगितले, ऑपरेशन, कंटेंट आणि प्रोडक्ट डिस्कस झाला आहे. IQ ची संकल्पना स्टर्न यांनी मांडली. IQ चा फॉर्म्युला बघून घ्या, मेंटल एज अपॉन क्रोनॉलॉजिकल एज इंटू 100. म्हणजेच मानसिक वय तुमचं
शारीरिक वय गुणिला 100 हा IQचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर स्टर्नबर्ग हे इंग्लिशमध्ये एवढं इम्पॉर्टंट नाही. इमोशनल इंटेलिजन्स डॅनियल गोलमन यांनी मांडलं. 1905 मध्ये अल्फ्रेड बिने आणि थिओडर सायमन यांनी पहिली शालेय बुद्धिमत्ता चाचणी घेतली. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, हे इम्पॉर्टंट आहे यामध्ये. जोड्या लावामध्ये थेट प्रश्न येऊ शकतो. थॉर्नडाईक यांनी सहसंबंध उपपत्ती दिली आहे. पॅव्लोव यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती, स्किनर यांची साधक अभिसंधान, गुथ्री यांची सान्निध्य अभिसंधान इम्पॉर्टंट आहे, आणि हल यांची पद्धतशीर वर्तन उपपत्ती इम्पॉर्टंट आहे. चला तर मग काही उपपत्तींबद्दल बघूया. अध्ययनाची वर्तनवादी उपपत्ती, बिहेवियरवर कोण काय केलं ते आपण बघू. सर्वात पहिले आहे अभिजात अभिसंधान. अभिजात अभिसंधान म्हणजे क्लासिकल कंडिशनिंग. इव्हान पॅव्लोव यांची आहे, जे रशियन सायकोलॉजिस्ट होते. कुत्र्यांना लाळ का सुटते याबद्दल मूलभूत त्यांनी संशोधन केलं. अभिजात म्हणजे मूळ संकल्पना, एवढं लक्षात ठेवा. पुन्हा तो एक्सपेरिमेंट तुम्हाला माहित आहे, बेल वाजवल्यावर लाळ गळणं, हे सिंपल आहे. मात्र आपल्याला त्यांच्या भाषेत लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. एखादी प्रक्रिया अशी प्रक्रिया की ज्यात तटस्थ चेतक व नैसर्गिक चेतक संयुक्तपणे नैसर्गिक चेतकाचे व प्रेरणाचे लक्षण धारण करतात. हे एवढं इम्पॉर्टंट नाही, मात्र इम्पॉर्टंट आहे. अभिजात अभिसंधान हे कोणी मांडली? इव्हान पी पॅव्लोव यांनी. साधक अभिसंधान ऑपरंट कंडिशनिंग हे हार्वर्ड विद्यापीठाचे BF स्किनर होती, यांनी मांडलेली पद्धत आहे. उंदीर व कबूतर यावर त्यांनी अभ्यास केला. यांच्या या पद्धतीत दृढीकरण हा गाभा आहे आणि पुनरावृत्ती आपल्याला करावी लागेल. म्हणजे बिहेवियर रिइन्फोर्समेंट ॲज अ लर्निंग प्रोसेस म्हणून त्यांनी वापर केला याचा. स्किनर बॉक्स फेमस आहे कबूतर उंदीर यांच्यासाठी, खासकर कबुतरासाठी. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती, कॉग्निटिव्ह थेअरी ऑफ लर्निंग, मागं आपण डिस्कस केलं तरी आता बघून घेऊ. परिसर यांनी विचारात घेतला आणि पूर्वानुभवाचा अर्थ लावून प्रक्रिया सुरू केली. ज्ञानात्मक रचना होऊन कार्य होते. मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्ती सुद्धा यांना म्हणतात. आता आपण डिटेलमध्ये समाकारवादी उपपत्ती किंवा समष्टीवादी उपपत्ती यांच्याबद्दल बघू. गेस्टॉल्ट थेअरी तुम्ही ऐकली असाल. गेस्टॉल्टचा सरळ अर्थ आहे समग्रता. व्यक्ती व वातावरण यांची आंतरक्रिया मार्फत आपण शिकतो. यामध्ये मेनली कोहलर, कोफका आणि वर्दायमर हे सायंटिस्ट होते, म्हणजे सायकोलॉजिस्ट होते. यांचं म्हणणं काय होतं? अध्ययन म्हणजे समस्यायुक्त परिस्थितीचे संपूर्ण व संकलित निरीक्षण प्लस त्यांचं मर्म जाणून घेऊन समस्या सोडवणे. म्हणजेच एखादी समस्या जर बघायची असेल तर पृथक्करणाला त्यांचा विरोध होता. तुम्ही एक्झॅक्टली ती गोष्ट संपूर्ण बघा आणि सॉल्व्ह करा, असं त्यांचं म्हणणं होतं. समग्रता हा घटक अत्यंत महत्त्वाचा. प्रयत्न, प्रमाद व अभिसंधान प्रक्रियांवर यांनी टीका केली, पृथक्करणाला विरोध केला आणि लर्निंग बाय इन्साइट यांनी एस्टॅब्लिश केलं. मग अध्ययन कसं होते हे तुम्ही बघू शकता. त्यांचं असं म्हणणं होतं की एखाद्या समस्येची जाणीव होणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला आकलन, वय व बुद्धी ह्या घटक सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतो. यामध्ये एका विशिष्ट परिस्थितीत मिळवलेल्या ज्ञानाचा वापर दुसऱ्या परिस्थितीत होतो जर या पद्धतीचा अवलंब आपण केला तर. आता ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती, लेविन्स यांची फील्ड थेअरी कशी काय म्हणते? अध्यापनात त्यांनी प्रेरणेला विशेष महत्त्व दिलं आहे. रिपीटेडली हे सांगत आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. क्षेत्र म्हणजे नेमकं काय? व्यक्ती आणि परिस्थिती यामधला जो प्रतिसाद असतो व्यक्ती आणि परिस्थितीचा, त्याला त्यांनी एकत्रित क्षेत्र असं म्हटलं आहे. भौतिक व मानसिक गोष्ट आहे ही. त्यानंतर लेविन यांच्या मते जे तुमचा भूतकाळ आहे किंवा भविष्यकालीन घटक जे आहे ते इम्पॉर्टंट नाही, या आधारावर तुमचं वर्तन होत नाही असं त्यांचं मन आहे. म्हणजेच त्यांचा भर हा वर्तमानकालीन क्षेत्र घटकावर जास्त भर आहे. जीवन क्षेत्र स्वरूपचे प्रणेते आहे. डायरेक्ट MCQ येऊ शकतो. प्रबलीकरणाला अध्ययनात विशेष महत्त्व दिलं त्यांनी, रिइन्फोर्समेंटला महत्त्व दिलं. सोप्याकडून कठीणाकडे जाण्याचा ह्या सूत्राचा वापर केला. आता असुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती बघूया की असुबेल्सचं मिनिंगफुल रिसेप्शन थेअरी काय म्हणणं आहे. तुम्हाला डायरेक्ट MCQ जर असा आला की पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व मिळवण्यासाठी विशेष भर कोणत्या पद्धतीने दिला, तर असुबेल यांची ही जी पद्धत होती त्यांनी दिला. विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाचे संपादन करणे हे शालेय जीवनाचे ध्येय असते असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांच्या विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असं म्हणतात. आता त्यांनी जी मांडणी केली त्याला श्रेणीबद्ध रचना असे म्हणतात. बेसिक पायरीवर
बेसवर त्यांनी मूर्त स्वरूपात ठेवलं आणि अमूर्त स्वरूपात आपल्याला जायचं आहे. तत्वे, सिद्धांत, नियम आणि संकल्पना घेऊन. तुम्हाला आलं लक्षात? पुढे चालूया. अध्ययनार्थाला विविध पद्धतीची माहिती असणे गरजेचे होतं असं त्यांनी सांगितलं. आता अग्रज संघटक प्रतिमान मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मी IMP लिहत जाईल त्या गोष्टीकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. अग्रज संघटक प्रतिमान आसुबेलवर आधारित आहे. याला म्हणतात ॲडव्हान्स ऑर्गनाइज मॉडेल. जेरोम ब्रुनर यांची अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती आपण बघूया. त्यांचं काय म्हणणं होतं, ज्ञानाचे रूपांतर हे जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळणे प्लस नवीन माहितीचा आवश्यक भाग समाविष्ट करणे म्हणजेच तुमचं ज्ञानाचं रूपांतर झालं असं जेरोम ब्रुनर यांचं म्हणणं होतं. त्यांनी एक मॉडेल निर्माण केलं, संबोध निर्मिती कन्सेप्ट अटेनमेंट मॉडेल. त्यांना संकल्पना प्राप्ती प्रतिमान पुन्हा स्थापित केलं. IMP हा प्रश्न येऊ शकतो. संबोध निर्मिती आणि संबोध संपादन हे दोन भिन्न गोष्टी आहे असं त्यांनी सांगितलं. आणि पातळ्या बघू शकतात, मूर्त पातळी, परिचय, वर्गीकरण आणि अमूर्त पातळी जातो. संकल्पना निर्मिती क्रिया ही ठराविक असते असं त्यांचं मत होतं. आणि त्यांनी फोकस मेनली केला आहे डिस्कव्हरी लर्निंग मेथड म्हणजे शोधात्मक शिक्षण, स्पायरल करिक्युलम आयडिया, कन्सेप्ट कॅन बी टॉट ॲट एनी एज. तुम्ही तो कन्सेप्ट कोणत्याही वयात शिकू शकता असं त्यांनी सांगितलं. आणि विशेष म्हणजे 3 भागात त्यांनी विभाजन केलं होतं. सर्वात पहिलं इनॅक्टिव्ह स्टेज म्हणजे ॲक्शन बेस सक्रियता, दुसरं आयकॉनिक स्टेज दृश्य प्रतिमान इमेज बेस आणि सिम्बॉलिक स्टेज आहे लँग्वेज स्टेज. हे त्यांचे इम्पॉर्टंट आहे. हे सुद्धा IMP तुम्ही करू शकता. शिक्षण क्रियाशील व सहभागात्मक असते असं त्यांचं म्हणणं आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंट थेट प्रश्न येऊ शकते यावर. बुद्धिमापनाच्या उपपत्त्या कोणत्या? स्पियरमन यांची द्विघटक सिद्धांत उपपत्ती. 2 घटक असतात असं त्यांना म्हटलं आहे. कोणते? G आणि S. G म्हणजे जनरल, S म्हणजे स्पेसिफिक. थॉर्नडाईक यांची बहुघटक उपपत्ती. थर्स्टन यांची अनेक घटक उपपत्ती. किती घटक आहे? 7. मागे एक्सप्लेन केले ते बघून घ्या. गिलफोर्ड यांची बहुआयामी बुद्धिमत्ता 120 घटक. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा बघू शकता. भावनिक बुद्धिमत्तेवर आपण येऊया. भावनिक बुद्धिमत्ता हा कन्सेप्ट मेनली डॅनियल गोलमन यांनी मांडला. इम्पॉर्टंट आहे. त्याचे पैलू त्यांनी 2 ठेवले, व्यक्तिगत आणि सामाजिक. व्यक्तिगतात आत्मभान, नियंत्रण आणि अभिप्रेरणा या गोष्टी येते. IMP आहे, एक्झामला येऊ शकते. सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य हे सामाजिक मध्ये येते. तर तुम्हाला ही गोष्ट आहे IMP. ओके. बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत 1959ला गिलफोर्ड यांनी मांडला. 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट हा प्रबंध निर्माण करून आशय, निर्मिती आणि क्रिया हे घटक ठेवले त्यांनी. वैशिष्ट्य कोणकोणते आहे? बुद्धीचे स्वरूप संरचनेच्या आकारात त्यांनी मांडले म्हणजे स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये. थर्स्टन यांची अनेक घटक सिद्धांत जो होता त्यामधले 7 घटक आहेत ते तुम्ही बघू शकता. प्राथमिक मानसिक क्षमता यांनी हा घटक मांडलाय थर्स्टन यांनी. प्रायमरी मेंटल ॲबिलिटी IMP आहे. संख्या विषयक, भाषिक, शाब्दिक, स्मृती, तर्क, अवबोध आणि अवकाश विषयक. हे काही गोष्टी इंग्लिशमध्ये आहे, जस्ट नाव लक्षात ठेवा. लेव वायगोत्स्की इम्पॉर्टंट आहे. हे सोवियत म्हणजे रशियनचे होते. सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजे ज्ञान रचनावाद संबंधित आहे. त्यांनी की टर्म्स दिल्या, समजा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ZPD. त्यानंतर कल्चरल हिस्टॉरिकल सायकोलॉजीशी रिलेटेड आहे आणि इनर स्पीचवर त्यांनी जास्त भर दिला. त्यांचं असं म्हणणं होतं की जो डेव्हलपमेंट आहे ती कंटिन्युअस प्रोसेस आहे. आता ZPD म्हणजे काय? झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजेच एखादा लर्नर आहे, एखादी गोष्ट त्याला शिकायची आहे, विथ सपोर्ट आणि विदाऊट सपोर्ट या मध्यात तो जो शिकतो त्याला म्हणतात झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. त्यांनी त्यामध्ये स्कॅफोल्डिंग ही कन्सेप्ट आणली आणि रेसिप्रोकल ट्रेडिंग ही कन्सेप्ट आणली. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजेच त्यांचं असं म्हणणं आहे की लर्नर आहे, एखादी गोष्ट अशी आहे जी एकदम हार्ड आहे, तो शिकू शकत नाही, मात्र इझी शिकत आहे. त्या दोघांचा मध्य म्हणजे ZPD. वायगोत्स्की यांनी सोशो कल्चरल थेअरी सुद्धा मांडली. आता हे इंग्लिशमध्ये जरी असेल तर तुम्ही फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा, बाकी काही नाही.
लँग्वेज, सोशल कन्सेप्ट आणि लर्निंग याबद्दल आहे. जेरॉम ब्रुनर यांची कॉग्निटिव्ह एज्युकेशनल सायंटिस्ट आहे. कॉग्निटिव्ह म्हणजे ज्ञानात्मक उपपत्ती संदर्भात जोडले गेले आहे. एज्युकेशनल सायकोलॉजिस्ट होते हे. स्पायरल करिक्युलम कन्सेप्ट यांनी मांडला. यामध्ये त्यांनी क्लासरूम लर्निंग इंडिकेटिव्हली सांगितलं आहे की स्कॅफोल्ड थ्रू होते. स्पेसिफिक टू जनरलायझेशन म्हणजे सामान्यीकरण म्हणजे स्पेसिफिक कडून जनरलायझेशन कडे ह्या गोष्टी होतात. मोड ऑफ रिप्रेझेंटेशन आहे 3 गोष्टी इनॅक्टिव्ह, आयकॉनिक, सिम्बॉलिक आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. हे त्यांचं वयोमान दिलं आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. जीन पियाजे सर्वात इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे ही PDF इंग्लिशमध्ये मी थोडं रीड करत आहे. थेअरी ऑफ मॉरल डेव्हलपमेंट यांनी मांडली. जीन पियाजे हे स्वित्झर्लंडचे होते. त्यांनी थेअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट मांडली. त्यांनी स्वतःच्या चिल्ड्रनवर ऑब्झर्वेशन केलं. कन्स्ट्रक्टिव्हिझम ही गोष्ट दिली आपल्याला. इगोसेंट्रिसिझम सांगितलं आणि विशेषतः 4 टप्पे सांगितले. शिकण्याचे 4 टप्पे या माध्यमातून तुम्ही शिकू शकतात. सर्वात पहिले जन्म घेतल्यापासून 2 वर्षापर्यंत, 2 वर्षापासून 7 वर्षापर्यंत, 7 वर्षापासून 11 वर्षापर्यंत आणि 11 वर्षापासून 16 वर्षापर्यंत. पहिला म्हटलं आहे सेन्सरी मोटर, दुसरी आहे प्री ऑपरेशनल स्टेज, तिसरी कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. यामध्ये जर तुम्हाला डिटेल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही वाचू शकता. सेन्सरी मोटर स्टेजमध्ये यामध्ये जो बालक आहे तो इगोसेंट्रिक जास्त असतो, अहम त्याला जास्त भावना असते. 6 सब स्टेजेस आहे यामधल्या, ते आपल्यासाठी एवढे इम्पॉर्टंट नाही, मात्र एवढं लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, जो दुसरी स्टेज आहे त्यामध्ये त्याला कॉन्क्रीट लॉजिक डेव्हलपमेंट झालं नसते. त्याला मॅनिप्युलेशन बद्दल, नो मॅनिप्युलेशन ऑफ इन्फॉर्मेशन त्याला सध्या माहीत असते, मात्र सिम्बॉलिक फंक्शन त्यांना माहीत असते आणि इंट्युटिव्ह जे थॉट्स असतात ते जस्ट डेव्हलपमेंटल स्टेजवर असतात. आता कॉन्क्रीट जे स्टेज आहे 7 ते 11 वर्षाची, त्यामध्ये ते लॉजिकली विचार करायला लागतात मुलं आणि काही कन्सेप्ट ते रिकग्नाइज करायला लागतात नंबर्सचे. फॉर्मल ऑपरेशनल स्टेज जे आहे ते 11 ते 16. काही जे ॲब्स्ट्रॅक्ट थॉट आहेत ते ओळखतात, लॉजिकली थिंक करतात आणि फायनल स्टेजवर ते कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटच्या असतात. हे झाले. त्यानंतर कोहल्सबर्गचं बघून घ्या, थेअरी ऑफ मॉरल डेव्हलपमेंट. ही जीन पियाजेनं दिली होती, थेअरी ऑफ मॉरल डेव्हलपमेंट. मात्र त्याच्या 3 ज्या स्टेजेस होत्या ते एक्सप्लेन केल्या कोहल्सबर्गनं, जे नंतर झाल्या 6 स्टेजेस. मॉरल अंडरस्टँडिंग लिंक्ड विथ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. 3 स्टेजेस तुम्ही बघू शकता त्यांनी कसे आहे आणि काय डेव्हलपमेंट केलं आहे याच्यात. तर जर तुम्हाला MCQ आला तर 6 स्टेजेस ऑफ मॉरल डेव्हलपमेंट वर येऊ शकते कोहल्सबर्गच्या. ओके. अल्बर्ट बांदुरा यांची सोशल कॉग्निटिव्ह थेअरी म्हणजे सामाजिक संज्ञात्मक सिद्धांत काय आहे. त्यांची मेन आयडिया काय होती की जे शिकणं आहे तुमचं आयुष्यात, जे तुम्ही गोष्टी शिकता त्याला आधार काय आहे, ऑब्झर्वेशन, इमिटेशन आणि मॉडेलिंग हे आधार आहे. म्हणजे सामाजिक आधार आहे तुमच्या शिकण्याला. त्यांनी बेबो डॉल एक्सपेरिमेंट त्यांचा फेमस आहे. मूल निरीक्षणाने हिंसक वर्तन शिकतात. हे बेबो डॉल एक्सपेरिमेंटचं होतं, ते एक्सप्लेन करत नाही कारण खूप मोठा होऊन जाईल व्हिडिओ. निरीक्षणाच्या काही पायऱ्या सांगितल्या, लक्ष देणे, लक्षात ठेवणे, अभिनय करणे आणि प्रेरणा घेणे. पुरस्कार किंवा दंड प्रक्रिया बांदुराच्या या सिद्धांताला प्रेरणा देते. किशोरावस्थाबद्दल आपण बोलूया. किशोरावस्था 6 ते 12 वर्षाचं जे वय असते त्याला किशोरावस्था म्हणतात. यालाच उत्तर बाल्यावस्था असं सुद्धा म्हणतात. या काळात वाढ रोखली जाते, म्हणजे वाढ रोखण्याचा व दृढीकरणाचा हा काळ असतो. इम्पॉर्टंट आहे, किशोरावस्था हा वाढ रोखण्याचा व दृढीकरणाचा काळ आहे. 20 दात जाऊन 32 दात येणे 6 ते 13 वर्ष. मज्जासंस्थेची वाढ झपाट्याने होते. ब्रेनचं वेट 1200 ते 1400 ग्रॅम असते. ही अवस्था पूर्ण होईपर्यंत ब्रेन 85% डेव्हलप होतो. अवबोधन 3 टप्प्यावर होते, संख्यांकन, वर्णन आणि अर्थन. अर्थ न करता पाठांतर सहसा विसरत नाही, हे एवढं लक्षात ठेवा. हे जे बालक आहे दोष दाखवलेले यांना आवडत नाही आणि यांची वोकॅब्युलरी किती असते, 18,000 ते 20,000, 11 ते 12 वर्षाच्या वयाची. आता कुमारावस्था जी आहे ते 12 ते 21 वर्षाचे आहे. त्यांना ॲडोलसंट पिरियड असं सुद्धा म्हणतात. कुमार अवस्थेत मुला मुलींचा नवा जन्म होतो, हे वाक्य आहे स्टेनले हॉल यांचं. ह्याच अवस्थेला म्हणतात पिरियड ऑफ स्टॉर्म्स अँड स्ट्रेस.
भावनिक ताणतणावाचा काळ आहे हा. या अवस्थेला फेमसली असं म्हटलं जाते, आय नो व्हॉट आय डू नॉट वॉन्ट, बट आय डू नॉट नो व्हॉट आय वॉन्ट. हे सेंटेन्स आल्यावर लक्षात ठेवा, हे कुमार अवस्थे संदर्भात आहे. अध्ययन व बालकाचा विकास. जन्मपूर्व अवस्था 250 ते 300 दिवस. हा क्रम बघून घ्या. जननावस्था, गर्भावस्था, भ्रूणावस्था आणि अर्भकावस्था. 0 ते 2 आठवडे जननावस्था, गर्भावस्था 2 ते 10 आठवडे, भ्रूणावस्था 10+ वीक्स ते बर्थपर्यंत आणि अर्भकावस्था आहे 1 month पर्यंत, बर्थ टू 1 month. जन्मोत्तर अवस्था बघून घ्या. शैशवावस्था, किशोरावस्था, पौगंडावस्था आणि कुमारावस्था. हे महिने दिले आहे. गर्भधारणेच्या वेळी अनुवांशिक गुणधर्म एकदाच ठरतात, इम्पॉर्टंट आहे. भ्रूणावस्थेत 10 महिन्यानंतर मानवी आकार प्राप्त होतो. शैशवावस्थेत रडणे हा प्रभावी शस्त्र हाती असते. साधारणतः मूल 9 महिन्यात भीती, राग आणि आनंद या भावना व्यक्त होतो. मूल 2 ते 2.5 वर्षापर्यंत खूप आत्मकेंद्रीय असते, म्हणजे सेल्फ सेंट्रिक असते. शैशवावस्थेत बालकांच्या वाढीत कृतक विश्वास महत्वाचा असतो. IMP आहे. परावलंबित्व आणि वस्तू हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. शैशवावस्था म्हणजे कृतक विश्वास. भाषिक कौशल्याचा विकास 3 महिन्यापासून यांचा सुरू होऊन जातो. भौतिक पर्यावरण व जैविक परिपक्वता विकासासाठी आवश्यक आहे. स्कीमा म्हणजे काय येऊ शकते, हे जे जीन पियाजे होते त्यांची फेमस डेव्हलपमेंट आहे. स्कीमा म्हणजे बालकांच्या ज्ञानाची मानसिक संरचना. संतुलन म्हणजे संज्ञात्मक संघर्ष दूर करणे आणि समतोल राखणे. लेव वायगोत्स्की यांच्याबद्दल बघून घ्या माहिती. लेव वायगोत्स्की सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत यांनी मांडला. संज्ञात्मक विकासात सामाजिक संवाद आणि भाषा मुख्य भूमिकेत, असं त्यांचं म्हणणं होतं. ZPD म्हणजे समीप विकास क्षेत्र. इम्पॉर्टंट आहे, एक्झामला डायरेक्ट येऊ शकते की समीप विकास क्षेत्र कोणी मांडलं, लेव वायगोत्स्की. बालक स्वतंत्रपणे जी शिकण्याची प्रक्रिया ती करू शकते आणि ज्यासाठी मदतीची गरज आहे त्यातला जो फरक आहे मागं डेव्हलप केलं सांगितला होता, ह्या फरकाला म्हणतात ZPD. तिथं आणखी एक टर्म आली होती MKO, मोर नॉलेजेबल अदर, म्हणजे मोठा कुशल सहयोगी ज्याला मुलांच्या शिकण्यास मदत करतो. म्हणजेच मुलांच्या शिकण्यात जेही मदत करत असेल त्याला म्हणतात मोर नॉलेजेबल अदर. आता भाषा विकास इम्पॉर्टंट ठरला आहे त्यांच्यानुसार. सामाजिक हे थोडं रॉंग झालं आहे. आत्मवार्तालाप, सामाजिक तुमचं जे डिस्कशन असते ते आणि आंतरिक संभाषण, ह्या भाषा विकासाचा होतं त्यांचं असं म्हणणं आहे. सामाजिक आंतरक्रिया, बालकांचा संज्ञात्मक विकास. लँग्वेज लक्षात ठेवा फक्त. डेव्हलपमेंट इज कंटिन्युअस प्रोसेस असं त्यांनी सांगितलं. संज्ञात्मक विकासाचा सिद्धांत जीन पियाजे अतिशय महत्वाचा आहे हा. थेअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. मुले त्यांच्या वातावरणाशी सक्रिय संवाद साधून ज्ञानाची निर्मिती करतात, यालाच म्हणतात ज्ञान रचनावाद. इम्पॉर्टंट आहे. मानसिक विकासाचे 4 टप्पे त्यांनी सांगितले. 4 टप्प्याबद्दल काही मूलभूत गोष्टी सांगितल्या. ते टप्पे अपरिवर्तनीय आहे, ते बदलू शकत नाही तुम्ही. दुसरी गोष्ट, प्रत्येक टप्प्यात फरक असतो असं त्यांनी सांगितलं. यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहे. सक्रिय भूमिका, स्कीमा आणि सातत्यपूर्ण व टप्प्याटप्प्याने होणारा विकास. टप्पे बघून घ्या. पहिले संवेदी प्रकारक टप्पा म्हणजे सेन्सरी मोटर स्टेज, बर्थ टू 2 years. पूर्व क्रियात्मक टप्पा, प्री ऑपरेशनल स्टेज 2 ते 7 वर्ष. मूर्त क्रियात्मक टप्पा 7 ते 11. औपचारिक क्रियात्मक टप्पा 12+ years. एवढं लक्षात ठेवा. क्रम विचारला जाऊ शकतो. इम्पॉर्टंट आहे. मुलांची विचारशक्ती किंवा विचारसरणी प्रौढांपेक्षा गुणात्मकरित्या वेगळी असते असं त्यांचं मत होतं. आणि पूर्व बाल्यावस्था जी असते 2 ते 6 वर्षाची, त्यात अहंकार केंद्रीपणा जास्त असतो. संवेदी प्रेरक वस्तूचा स्थायी भाव विकसित होतो. एवढं लक्षात ठेवा. टाइप्स ऑफ डिसेबिलिटीवर प्रश्न असतो. हे इंग्लिशमध्ये असल्यामुळे एवढं जास्त सांगत नाही, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा वाचू शकता. मात्र डिसॅबिलिटीवर आपण बोलू. डिस्लेक्सिया म्हणजे रीडिंग मध्ये डिफिकल्टी होते. ॲफ्रेक्सिया म्हणजे मसल कोऑर्डिनेशन त्यांचं व्यवस्थित नसते. डिसग्राफिया म्हणजे रायटिंग मध्ये व्यवस्थित त्यांना जमत नाही गोष्टी.
डिस्थेमिया म्हणजे स्ट्रेस ॲक्यूट जास्त असतो, आणि डिसमॉर्फिया म्हणजे इल्युजन बॉडी पार्ट स्मॉल किंवा इनकम्प्लीट जे असते ते, आणि ॲपेसिया म्हणजे लँग्वेज संदर्भात. यामधल्या 2 महत्त्वाच्या आहे, डिस्लेक्सिया रीडिंग संदर्भात, डिस्ग्राफिया रायटिंग संदर्भात. आता राईट ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी ॲक्ट केव्हा आला होता? 2016ला. एक्झॅक्ट डेट तुम्ही बघू शकता. डिसॅबिलिटीचे याच्यात होते एकूण 21 टाईप, आणि ब्लड डिसऑर्डर्स होते हिमोफिलिया, थॅलेसेमिया आणि सिकल सेल डिसीज. आणि बेंचमार्क जे डिसॅबिलिटी होती की जिथून आपण बेंचमार्क समजू शकतो ते आहे 40%. हे इम्पॉर्टंट आहे. राईट टू एज्युकेशन ॲक्ट केव्हा आला हे सुद्धा बघून घ्या. 1 एप्रिल 2010. 1 ते 5वी मध्ये स्टुडंट टीचर रेशो किती असावा? 30 ते 1. 800 अवर्स. 6 ते 8, 35 ते 1 या प्रमाणात टीचर असावे. 45 अवर पर वीक त्यांचं टीचिंग झालेलं असावं. तुम्ही यामध्ये आता मी इम्पॉर्टंट तुम्हाला वाचून दाखवतो, बाकीचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. यामध्ये काही टर्म आहे. फोनेम म्हणजे साऊंडशी रिलेटेड, मॉर्फेन म्हणजे वर्डशी रिलेटेड, सिंटॅक्स म्हणजे सेंटेन्स अरेंजमेंटशी रिलेटेड. आता ह्या माझ्या पर्सनल नोट्स आहे, हे तुम्हाला सांगून याच्यासाठी राहिलो की तुमच्या एक्झाम जवळ आहे. जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला तर मॅक्झिमम तुम्ही जर दोन्ही पेपर देत असाल 20-20 क्वेश्चन तर तुम्हाला येऊन जातील. 40 मार्क फिक्स आहे आणि तुम्ही क्वालिफाय होऊन जाल. आणि पहिल्या पेपरमध्ये मॅक्झिमम चान्सेस आहेत 20+ येण्याचे. ओके. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपण ऑलरेडी बघितली आहे. आता हे कॉन्स्टिट्यूशनच्या दृष्टिकोनातून आहे, मी यावर काही बोलत नाही, मात्र तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि हा शेवटचा आहे. राष्ट्रीय शालेय अभ्यासक्रम आराखड्यात ज्ञान रचनावादाला मेन महत्त्व देण्यात आलं आहे. मादाम मॉन्टेसरी यांनी स्वयं शिक्षणाचे उदाहरण देऊन भाषा ग्रहणाचा लँग्वेज एक्विसिशनचा उल्लेख केला आहे. ओझ्या विना शिक्षण डॉक्टर यशपाल यांनी सांगितली ही टर्म. 2010 मध्ये 20 ऑगस्ट 2010 मध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन योजना लागू झाली. NCF 2005 मध्ये ज्ञान रचनावादवर कन्स्ट्रक्टिव्हिटीला फोकस आहे. आणि प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 नुसार अध्ययन निष्पत्ती हे वैशिष्ट्य यामध्ये